जय हिंद, जय महाराष्ट्र. के लाईव्ह मध्ये आपलं सर्वांचं हार्दिक स्वागत सुस्वागत. आज आपण आलेलो आहोत खंडागळे हॉस्पिटलमध्ये. याचं कारण असं आहे की जगभर कोरोनाची महामारी सुरू आहे आणि चिखली शहरामध्ये खंडागळे हॉस्पिटलचे डॉक्टर श्रीकृष्ण खंडागळे साहेब या ठिकाणी रुग्णांची सेवा करतात. रुग्णसेवा ही मानव सेवा आहे आणि रुग्णांना जीवदान देण्याचं कार्य डॉक्टर खंडागळे साहेब करतात. त्यांच्याशी आपण हितगुज करतोय आणि जी तिसरी लाट येते त्या संदर्भामध्ये त्यांचं भावनिक आव्हान घेतो. साहेब, आपलं के लाईव्हमध्ये हार्दिक स्वागत सुस्वागत. आता तिसरी लाट येते आणि जनतेला आपण काय आवाहन करणार ही तिसरी लाट न येऊ देण्यासाठी? जनतेला माझे एकच आव्हान आहे की तिसऱ्या लाटेला भुवून न जाता सर्वांनी प्रशासनाने दिलेल्या नियमाचे पालन करावे, मास्क वापरावे आणि प्रत्येक व्यक्तीला माझे असे आव्हान आहे की त्यांची रोगप्रतिकारक क्षमता वाढण्यासाठी प्रत्येकाने पुरेशी झोप घ्यावी आणि सकस आहार घ्यावा. जास्त एक्झॉशन झाल्यास, झोप अपुरी असल्यास, त्या इम्युनिटी कमी झाल्यास कोरोना त्यावरती लवकर आघात करते, त्या पेशंटला जास्त कोरोना लवकर कॅप्चर करते असं आहे. त्यासाठी सकस आहार वगैरे आणि प्रशासनाने दिलेल्या नियमांचे सर्वांनी पालन करावे असे मी जनतेला आवाहन करतो. साहेब, आपण आतापर्यंत किती रुग्णांना दिलासा दिला आपल्या हॉस्पिटलच्या माध्यमातून? जवळपास खंडागळे हॉस्पिटलच्या माध्यमातून मी पहिल्या लाटेमध्ये आणि दुसऱ्या लाटेमध्ये जवळपास 500 ते 600 रुग्णांना आपण ट्रीट केलेलं आहे. सर्व हॉस्पिटल स्टाफ वगैरे सगळं टीम मिळून सगळ्यांनी या ठिकाणी 500 ते 600 रुग्णांना दिलासा देण्याचं, जीवदान देण्याचं कार्य खंडागळे साहेबांनी केलेलं आहे. साहेब, आता कोरोना आहे, कोरोना न होऊ देण्यासाठी आपण मुलाचं मार्गदर्शन या ठिकाणी केलं आणि आता कोरोना झाल्यानंतर कोरोना न होऊ याच्यासाठी खाणपिण्याच्या बाबतीमध्ये आपण आपल्या शरीराची इम्युनिटी पॉवर, आपल्या शरीरामध्ये स्ट्रॉंगनेस येण्यासाठी, चांगली शक्ती येण्यासाठी आपण कशा पद्धतीनं खाणपिण्यावर घेतलं पाहिजे या संदर्भामध्ये काय सांगू शकता? जास्तीत जास्त खूप जास्त वेळ उपाशी न राहता आपण सकाळी नाश्ता, जेवण, समजा 3 टाइम तरी आहार घ्यायला पाहिजे. कमीत कमी दुपारी, संध्याकाळी, सकाळी नाश्ता वगैरे काहीतरी सकस आहार, मोड आलेले धान्य वगैरे, अंडी वगैरे जे खात असतील समजा त्यांच्यासाठी अंडी वगैरे. आणि झोप, एक 6 ते 8 तास झोप आवश्यक आहे. समजा 24 आवर्समध्ये 6 ते 8 तास झोप झालीच पाहिजे. अशा प्रकारे आपण काळजी घ्यायला हवी. आणि गर्दी टाळणे, गर्दीच्या ठिकाणी टाळणे, गर्दीच्या ठिकाणी गेल्यास हँड सॅनिटायझर इकडे तिकडे हात न लावता सॅनिटायझरचा वापर करणे किंवा हात स्वच्छ पाण्याने धुणे याचा वापर आपण केला पाहिजे. जरी शासनाने आता लॉकडाऊन अनलॉक होत आहे, आपलं अनलॉक बऱ्यापैकी होत आहे बुलढाणा जिल्ह्यामध्ये आणि बऱ्याच ठिकाणी, तरीही आपण त्याला समजा असं तिसऱ्या लाटेची आपण खबरदारी घेणे म्हणून आपण गर्दी न करलेले चांगले. आपला बुलढाणा जिल्हा हा आता रुग्णसंख्या जी कोरोनाची आहे ती सर्वात कमी झालेली आहे. म्हणजे आपण रुग्णसंख्येमध्ये आपण 1 नंबरवर आलेलो आहोत. तरीही आपण जनतेला आणखीन या बाबतीमध्ये की आपण गर्दी करू नये, गर्दीच्या ठिकाणी जाऊ नये, सॅनिटायझर करावं, या बाबतीमध्ये आपण मुलाचं मार्गदर्शन केलं की या पद्धतीने जर आपण राहिला तर आपण कोरोनाला हरवू शकतो आणि आपल्या गावातून, महाराष्ट्रातून, आपल्या देशातून आणि जगातून हरवू शकतो. आणि साहेब, की आणखीन एक प्रश्न विचारावासा असं वाटतो की आपल्या हॉस्पिटलच्या माध्यमातून आपण इतक्या रुग्णांना दिलासा देण्याचं कार्य आपण केलं, तर एखाद्या रुग्णाचा अनुभव शेअर करता येईल का की ज्याला तुम्ही म्हणजे जनतेपर्यंत आपण तो अनुभव आपण जनतेला सांगूया? नक्कीच. बरेचसे आता नीट झालेले रुग्ण जे असतात, जवळपास 18 स्कोअर 20 स्कोअरचे बरेचसे रुग्ण नीट झाले की ज्यांना समजा असं उठता येत नव्हतं, खूप अशक्तपणा आलेला कोरोनामुळे, समजा न्यूमोनियामुळे खूप विकनेस येते, ते अतिशय खुश होतात जेव्हा आपण सुट्टी करतो त्यांना. आणि त्यांच्या खूप कृतज्ञता असते आपल्याबद्दल आणि ते पेशंटचं नीट होणं हीच असं वाटतं की आपल्या यशाची पावती आपल्याला ते रुग्ण जाऊन देतात नीट. त्यांच्या चेहऱ्यावरचं समाधान, हास्य असं मला वाटते. सरांनी सांगितलं की जी रुग्ण आहेत मग त्या रुग्णांना ज्यावेळेस आपण कोरोनातून बरं होऊन गेलो तर त्यांच्या चेहऱ्यावर, कारण तो जन्म मरण्याच्या दाढेमध्ये अडकलेला असतो, तारेवरची कसरत असते, इकडे वीड इकडे आड असते, अशा मधामध्ये असतो तो, कारण त्याचा जीव हा टांगणीला लागलेला असतो. आणि अशा प्रसंगामधून, कठीण प्रसंगामधून, कारण कोरोना तर कोणालाच होऊ नये, तर कोरोना हा इतका चिवट रोग आहे आणि इतका धोकादायक आहे की तो एका क्षणामध्ये संपूर्ण परिवार हा निस्तनाबूत करून टाकतो. अशी असंख्य उदाहरणं आपण बघितलेली आहे. आणि साहेबांनी सांगितले की त्या रुग्णाच्या चेहऱ्यावर ज्यावेळेस तो मृत्यूच्या दाढीतून बाहेर येतो त्याच्या चेहऱ्यावर एक खूप चांगला आनंद येतो आणि तो आपल्या परिवारामध्ये आनंदाने जातो. आणि डॉक्टर्स
ही मंडळी ग्राउंड लेवलवर कार्य करते, फ्रंटलाईनवर कार्य करते, देवदूतासारखे कार्य करते. डॉक्टर्स लोकांना प्रचंड सहकार्य करा, प्रशासनाला मदत करा. प्रशासनानं जे नियम घालून दिलेले आहेत त्या नियमाचं आपण सर्वांनी पालन करावं असं KK लाईव्हच्या माध्यमातून मी आपल्यापर्यंत सांगतो, पोचवतो. आणि साहेब, आपण वेळात वेळ काढून KK लाईव्ह दर्शकांसोबत हितगुज केली त्याबद्दल आपले कोटी कोटी आभार. या ठिकाणी थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय जिजाऊ, जय शिवराय.